पंढरपुरातील लखन जगताप दुहेरी हत्याकांडामध्ये आरोपींनी वापरलेले हत्यारेही चंद्रभागा नदीच्या पाण्यात टाकल्याची माहिती आरोपींनी दिली होती। त्यामुळे ही केस स्ट्रॉंग करण्याच्या दृष्टीने उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी आपल्या टीमसह रेल्वे पुलाजवळील नदीपात्रामध्ये अट्टल पोहणारे सुनील कोताळकर आणि छोटू चौगुले यांना पाण्यात सोडले। वास्तविक या ठिकाणी असणाऱ्या नदीमध्ये सुमारे 18 फूट खोल पाणी असल्याने हत्यारे मिळणे खूप कठीण होते। मात्र डीवायएसपी प्रशांत डगळे आणि त्यांच्या टीमने मोठ्या आत्मविश्वासाने सलग 3 दिवस पाण्यामध्ये तपास केला आणि काल या टीमला एक टीव्ही आणि एक हत्यार सापडले। ही पोलिसांसाठी मोठं यश मानलं जातं, कारण याच 2 पुराव्याच्या आधारावर आरोपींनी केलेला गुन्हा निष्पन्न होतो। खरं तर सुरुवातीलाच पोलिसांना एक टीव्ही सापडला, तो लखन जगताप याच्या घरातील असून या टीव्हीवर मास्टरमाइंड विशाल शिंदे याचा विशेष राग होता। त्यामुळेच त्याने हा लखन जगतापच्या घरातील टीव्ही फोडून नदीत टाकला होता। कारण देखील तेवढंच महत्त्वाचं होतं, ते म्हणजे लखन जगताप कामावरून आला की याच टीव्हीचा मोठा आवाज करून लव सॉन्ग लावायचा आणि याच गाण्याचा त्याला त्रास व्हायचा। यातून त्या दोघांची वादावादी देखील झाली होती, कारण लखनच्या घरासमोरच विशालच्या प्रेयसीचं घर होतं, त्यामुळे हे त्याला आवडत नसायचं। आता राहिला विषय टीव्हीचा। कायद्याच्या दृष्टीने न्यायालयामध्ये हा टीव्ही लखनच्या घरातीलच आहे हे सिद्ध करण्यासाठी डीवायएसपी डगळे यांच्या टीमने अथक परिश्रम घेत या टीव्हीची संपूर्ण कागदपत्रे, बिले ही प्राप्त करत हा पुरावा मजबूत केला आहे। त्यामुळं या वाहणाऱ्या नदीच्या पाण्यात सापडलेला टीव्ही हा मारेकऱ्याने टाकला हे सिद्ध होत आहे।